मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. जे जे घडतं ते दररोज बघायचं, तेच बोलायचं. आपण मात्र जनतेच्या बाजूनेच राहायचं असं आपण ठरवलेलं आहे. आपण ना मोदींचे कामगार आहोत, ना राहुल गांधींचे अन्नभक्त आहोत. आपल्याला धर्म नाही, देश प्रथम. लक्षात घ्या. जात नाही, पोट प्रथम. असा आपला अगदी साधा सरळ कार्यक्रम आहे मंडळी. अगदी झकास आहे. जे काही चाललंय ते झकास आहे तुमच्या आशीर्वादानं. आणि अगदी छाती ठोकपणे आपण बोलतही असतो, कारण आपण कुणाचे धरले बांधलेले नाहीत. ठीक आहे मंडळी. तर आपली एक साधी सरळ विचारधारा आहे. पटलं तर घ्या, नाहीतर पुढे जा. ते स्वातंत्र्य तुमचं आहे. आता येऊ आपल्या आजच्या विषयावर मंडळी. विषय लय भारी आहे. कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या संपूर्ण लक्षात येईल. काय आहे विषय? अचानक मोदी विरोधी लाट, राहुलची झाली मोकळी वाट. अशी आज अगदी सुपरहिट नवी कोरी करकरीत बातमी आहे तुमच्यासाठी मंडळी. मित्रांनो, गेले काही दिवस तुम्ही बघत असाल, बातम्या वाचत असाल, टीव्ही बघत असाल, सोशल मीडियावर असाल. देशाच्या राजकारणात सध्या एक बदलता ट्रेंड जाणवतोय, आणि तो म्हणजे तरुणाईच्या राजकीय चर्चेचा बदललेला त्यांचा मूड. विशेषतः जेनझी. जेनझी म्हणजेच नव्या पिढीतील तरुण तरुणी. सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्राम आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर राजकीय नेत्यांबद्दल चर्चा करण्याची त्यांची पद्धतच निराळी आहे. पद्धतच जगावेगळी आहे मंडळी. त्याला जेनजी म्हणतात. आणि याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न निर्माण होतोय हल्ली. अचानक मोदी विरोधी लाट आपल्याला पाहायला मिळते का हो? आणि जर खरंच तरुण मतदारांमध्ये भाजप विरोधी नाराजी वाढत असेल, तर त्याचा सर्वाधिक फायदा राहुल गांधींना होऊ शकतो का? या जरतरच्या प्रश्नावर डोकं खाजवण्याची वेळ हल्ली आली आहे. आणि विषय इंटरेस्टिंग आहे मंडळी. कारण गेल्या काही काळात राहुल गांधींच्या राजकीय प्रतिमेतही बदल झाल्याचं दिसते आपल्याला. नेटाने बघावं लागेल. नेटकऱ्यांचा कार्यक्रम. पूर्वी राहुल गांधींबद्दल जे प्रश्न उपस्थित केले जायचे, तुम्हाला ठाऊक असेल, तेच राहुल गांधी आता तरुणांमध्ये वेगळ्या पद्धतीने चर्चेत आलेले दिसत आहेत. पण हे खरंच मोदी विरोधी लाटेचा संकेत आहे का हो? की सोशल मीडियावर दिसणारा फक्त ट्रेंड आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र काही वेगळंच मतदारांचा निर्णय? यामध्ये अजूनही मोठं अंतर आहे, लक्षात घ्या. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असं मी म्हणतोय तुम्हाला. पहिला मुद्दा आहे जेनझीचा दिल्ली आंदोलनापासून बदललेला राजकीय स्वभाव, मूड. तारीख होती 20 जुलै. माध्यम होतं कॉकरोच जनता पार्टी बाय अभिजित दिपके. ठिकाण होतं मुक्काम पोस्ट जंतर मंतर, दिल्ली. जवळपास 25 दिवस बहिरं झालेलं सरकार अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि हजारो तरुणांची आर्तहाक ऐकायला अजिबातही तयार नव्हतं. शेवटी ऐकत नाही म्हणून अहंकारी सिंहासनाला राग अनावर झाला, आणि दिल्ली पोलिसांच्या मदतीने लाठीचार्ज आणि अश्रुधुरांनी तरुणांचे डोळे फोडले, डोके फोडले, हात तोडले आणि अनेकांचे पाय निकामी देखील केले. आणि मंडळी, हीच ती ऐतिहासिक तारीख. त्याच दिवसापासून जेनझीने आपलं जनित्र वापरायला सुरुवात केली. त्यांचं टाळकं त्याच तारखेपासून ठणकलं, हे लक्षात घ्या मंडळी. आजचा तरुण मतदार फक्त भाषण ऐकून निर्णय घेत नाही, लक्षात घ्या. तो प्रश्न विचारतो, शिकलेला आहे ना, व्हिडिओ बघतो, वेगवेगळ्या मतांची तुलना करतो, सरकारच्या निर्णयांवर चर्चा करतो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर लगेच हवं असतं. जवानी आहे भाई, तारुण्य आहे. यामुळे पारंपरिक राजकीय प्रचारापेक्षा सोशल मीडिया हा मोठं राजकीय मैदान हल्ली बनलेलं आहे मंडळी. इथे सरकारचं समर्थनही काही सेकंदात व्हायरल होतं, आणि सरकारवरची टीकाही काही सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहोचते. भारतातच नव्हे तर जगभरात, लक्षात घ्या. हे राजकारण्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे याच सुवर्ण संधीचा फायदा घेऊन उदयास आली राहुल गांधींची बदललेली राजकीय शैली, आणि जन्म झाला छात्रो की गुंज या कार्यक्रमाचा. राहुल गांधी आता सातत्याने तरुणांशी संवाद साधताना दिसत आहे. कारण फक्त 20 जुलै जंतर मंतर हा तहलका तिथून सुरुवात झाला आहे. विद्यार्थी म्हणतायत नोकरी, बेरोजगारी, शिक्षण, स्त्री मुक्ती, लोकशाही आणि संविधान या मुद्द्यांवर हल्ली राहुल गांधी आहेत, सातत्याने बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा काही तरुणींचा दृष्टिकोन बदलतोय का? तर होय. हा प्रश्न आता मोदी सरकारला दुर्लक्ष करण्यासारखा राहिलेला नाही.
भक्तांना, अंधभक्तांना, समर्थकांना सगळ्यांनाच सांगतोय मी. मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की संपूर्ण तरुणाई राहुल गांधींच्या बाजूने गेलेली आहे, हे देखील लक्षात घ्या. कारण आजही नरेंद्र मोदींचा मोठा समर्थक वर्ग आहे, लक्षात घ्या. विशेषतः मोदींच्या नेतृत्वाला विकास, राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारतीय प्रतिमा आणि मजबूत नेतृत्व या मुद्द्यांवर समर्थन देणारा मोठा वर्ग आहे. मग आता त्यांना तुम्ही समर्थक म्हणा, भक्त म्हणा, अंधभक्त म्हणा, चालेल, पण जी वस्तुस्थिती आहे ती आहे. मंडळी, मग प्रश्न येतो, मोदींच्या विरोधात नाराजी असेल तर ती नेमकी कुठून येते मग? कारण जास्तीत जास्त तरुणांना रोजगाराचा प्रश्न महत्वाचा वाटतो आणि साहजिक आहे, स्वाभाविक आहे. काही तरुणांना महागाईचा प्रश्न वाटतो, काहींना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांचं वगैरे वगैरे ज्या काही अडीअडचणी, पेपर फुटी वगैरे जे काही वॉटेवर जेवढं असेल तेवढं. तर काही तरुणांना सरकारच्या राजकीय शैलीबद्दल प्रश्न आहेत, लक्षात घ्या. आणि काहींना वाटतं सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन अधिक कठोरपणे झालं पाहिजे. काही असतात ना पॉलिटिकल सायन्सवाले, त्यांचं डोकं त्याच्यामध्ये चालत असतं. म्हणजेच ही नाराजी एका कारणामुळे निर्माण झालेली नाही मंडळी. मोदींची जी नाराजी आहे, मोदींबद्दलची अनेक कारणं आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या लोकांची मतं तयार होत आहेत आणि नेहमी होत असतातच. आणि इथेच भाजप समोर खरं आव्हान सुरू होतं म्हणजे लक्षात घ्या. कारण निवडणूक जिंकण्यासाठी केवळ पारंपरिक मतदार पुरेसा नसतो. आवजी, रावजी, भाऊजी, आजाव, ठप्पा मारलो असं नाही. नवा मतदार कोणत्या मुद्द्यांवर विचार करतोय, त्याला कोणता नेता समजतोय आणि त्याला कोणत्या प्रकारचं राजकारण आकर्षित करतंय, हेही तितकंच महत्वाचं आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. आणि नेमकं याच विषयाकडे भाजपने किंवा मोदी सरकारने, विरोधी पक्षाने दुर्लक्ष केलं होतं, हे वास्तव आहे. आता येऊया राहुल गांधींकडे. जर तरुणांमध्ये, जेनझीमध्ये मोदी सरकारबद्दल नाराजी असेल तर त्याचा राजकीय फायदा राहुल गांधींना मिळू शकतो, हे सत्य नाकारता येत नाही, लक्षात घ्या. दुसरा चेहराच नाही हल्ली काँग्रेसकडे. पण त्यासाठी फक्त मोदी विरोध पुरेसा नाही, लक्षात घ्या. राहुल गांधींना देखील तरुण मतदारांसमोर स्वतःचा स्पष्ट पर्याय उभा करावा लागेल. आता नौटंकी केली तर तरुण रट्टे देतील, लक्षात घ्या. मग तो कुणीही असो, अशी एकंदरीत मानसिकता तरुणांची झालेली आहे सध्या. आणि याला कारणच तारीख आहे 20 जुलै, जंतर मंतर, लाठीचार्ज, अश्रुधूर, पॅलेट गन. आता त्यांना उत्तर द्यावं लागेल तुम्हाला. रोजगाराबद्दल काय झालं, शिक्षणाबद्दल काय, अर्थव्यवस्थेबद्दल काय, तंत्रज्ञान आणि याच्या काळात तरुणांसाठी संधी कुठे कुठे आहेत, उत्तर द्या. या प्रश्नांची ठोस उत्तरं देणं महत्वाचं ठरणार आहे. पक्ष कुठलाही येऊ शकते, आपल्याला काही नाही, आपण जनतेच्या बाजूने आहोत, लक्षात घ्या. तुम्हाला आधीच सांगितलं. आणि भाजपसाठी हा इशारा समजून घेणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर एखादा ट्रेंड दिसला म्हणून तो लगेच निवडणुकीचा निकाल ठरत नाही. आणि याच सोशल मीडियाच्या आधाराने मोदी साहेब 5वी बहुमताने आलेत, लक्षात घ्या. हे ईव्हीएमचं काय घोडबंगाल आहे, ती अफवा आहे की खरा आहे, देव जाणे, मोदी जाणे, भाजप जाणे, वादाचा विषय आहे तो. परंतु सोशल मीडियावरचा आताचा तरुणांचा मूड पूर्णपणे दुर्लक्षित करणं ही धोकादायक ठरू शकतं. सगळ्या पक्षांच्या आयटी सेलने लक्षात घेतलं पाहिजे. कारण आजचा सोशल मीडिया ट्रेंड उद्याच्या राजकीय चर्चेचा विषय बनू शकतो, लक्षात घ्या. आणि आजचा तरुण मतदार उद्याचा निर्णायक मतदार देखील असू शकतो, लक्षात घ्या. निर्णायक तेच ठरवतील त्यांच्या बुद्धीने. महत्वाचे मुद्दे सोडून देव, दानव, धर्म, पंथ, जात पात, हिंदू, मुसलमान, झटका, मटन, शटनने ईव्हीएमची बटन आता दबणार नाही, हे लक्षात घ्या. आणि याचाच विसर पडल्यामुळे मोदी विरोधी लाट आली आहे असं म्हणायला अजिबातही हरकत नाही. तुम्ही त्यावर विचार करा, हा व्हिडिओ बघितल्यावर आणखी काही सर्च करा वाटलं तर. असा अंतिम निष्कर्ष काढणं कदाचित घाईचं ठरू शकतं, हे मान्य आहे मला. पण जे दिसत आहे ते काहीसं अशाच प्रकारचं चित्र हल्ली आपल्या देशात सुरू आहे मंडळी. गेले काही दिवस मोदींच्या विरोधात कोणताही प्रश्नच नाही असं म्हणणंही तितकंच चुकीचं ठरेल. आहे प्रश्न. राजकारणात सर्वात महत्वाचं असतं मंडळी, जनतेच्या मनात काय चाललं हे समजून घेणं. आणि सध्या तरुणाईमध्ये प्रश्न विचारण्याची प्रक्रिया वेगाने वाढताना दिसते, लक्षात घ्या. याच प्रश्नांची उत्तरं जे आहेत आता निर्माण झालेली आहे प्रश्न, त्याचं उत्तर कोण देणार? नरेंद्र मोदी, भाजप, राहुल गांधी, काँग्रेस, की भविष्यातला एखादा नवा राजकीय पर्याय? काय शिवसेना असेल, राष्ट्रवादी रेषेमध्ये आहेच उभी, काय काय आहेत पक्ष आणखी. आता येणारा काय ठरवेल. पण एक गोष्ट मात्र नक्की, जेनझीला गृहीत धरून चालणार नाही की अपने तो है, बच्चे तो है, बाप आया तो बच्चा आ जाएगा, माँ आई तो लड़की आ जाएंगी, भूल जाओ, दिमाग से निकाल लो.
ही पिढी फक्त घोषणा ऐकणार नाही, लक्षात घ्या. ही पिढी प्रश्न विचारेल, तुलना करेल, तपासेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल. म्हणूनच आजचा खरा प्रश्न फक्त मोदी विरोधी लाट आहे का? हा नाही, हा प्रश्नच नाही. खरा प्रश्न आहे नव्या पिढीचा मतदार नेमकं कोणत्या राजकारणाकडे पाहतोय. आणि या प्रश्नाचं उत्तर आगामी भारतीय राजकारणाची दिशा ठरवू शकतं, लक्षात घ्या. बदलेल, पासाच पलटेल पूर्ण, म्हणजे ते राजकारणाची पद्धतच बदलेल, लक्षात घ्या. सुरुवात झालेली आहे. त्यामुळे फक्त राहुल गांधीच नाही तर इतर अठरम सटरम जे काही पक्ष पार्ट्या आहेत आपल्या देशात, त्यांनी देखील आपलं तोंड आरशात बघूनच जनतेपुढे आता यायला पाहिजे, लक्षात घ्या. कोणताही पक्ष असो, आपण कोणाचे धरले बांधले नाही, नाहीतर बुडावर फटके निश्चित बसेल, लक्षात घ्या. जेनजीचे देश त्यांना हातात घ्यायचा आहे. जेनजी आता सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे, लक्षात घ्या. ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात मोदी शहांनी किंवा भाजपने, लोक म्हणतायत इतर पक्षातील नेत्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं आपल्या पक्षात घेण्यासाठी. ईडी, सीबीआय, आयटी सेल, पोलीस यांच्या मदतीने अनेकांना त्यांनी गुडघे टेकायला भाग पाडलं. तसं आता या जेनजी सोबत जमणार नाही, कारण त्यांच्यावरती ईडीचा तोफ काही चालणार नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी, शहाजी साहेब, आपले फडणवीस साहेब यांना देखील आता आत्मचिंतनाची आवश्यकता पडू शकते, लक्षात घ्या. महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती कशा प्रकारे बदलली आहे, कशा प्रकारे वाया गेलेली दिसते आहे, त्यावरून देखील अनेक लोक चिडलेले आहेत, लक्षात घ्या. महाराष्ट्रातले आपल्या काही राज्यात तर लोकांनी मोदी विरोधी बोर्ड आपल्या दारावर लावले, घराच्या पुढे, लक्षात. अशी माहिती आहे, काल परवाच एक सर्चिंगमध्ये माझ्या आलं ते. त्यामुळे वातावरण फिरलं आहे. उगाच त्या राहुल गांधींना काउंटर म्हणून त्यांचं अनुकरण करण्याची काही आवश्यकता नाही, परंतु तेच होताना दिसत आहे छोट्या लेकरासारखं. देवेंद्र फडणवीस देखील जेनजीसाठी ढोल ताशे पथक वगैरे वगैरे काय नागपूरच्या त्या रेशीमबाग मैदानात काही असे उपट सोंग करताना करून काही उपयोग नाही. तिकडे मोदींनी देखील शासन आदेश काढून काहीतरी, एक माहिती आहे, एक बातमी आहे, काल परवा 13-14 हजार मुला-मुलींना रोडच्या कडेला, दोन्ही कडेला नाचवलं सरकारी आदेश काढून. ही बातमी आहे. जे राहुल गांधी करतायत तेच तुम्ही केल्याने काही होणार नाही, लक्षात घ्या. त्या मुद्द्यांवर तुम्ही थेट काम सुरू करायला पाहिजे, ज्या मुद्द्यावर राहुल गांधींचं म्हणणं आहे. नाहीतर ही मोदी विरोधी लाट आणखी वाढत जाईल, हे लक्षात घ्या. ते भाजपने, भक्तांनी, अंधभक्तांनी, समर्थकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपसुकच राहुल गांधींची वाट मग मोकळी होत जाईल, हे लक्षात घ्या. असो मंडळी, तुम्हाला काय वाटतं, जेनजीमुळे भारतीय राजकारणाचा मूड बदलतोय का? आणि राहुल गांधींची वाढती चर्चा ही मोदी विरोधी भावनेचा संकेत आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण एक गोष्ट लक्षात घ्या मंडळी, बघा, जेनजी आधीतच नव्हती सरकारच्या, ना सरकारच्या आधीत होती, ना विरोधी पक्षाच्या यादीत होती, ना जेवढे अठरम सटरम पक्ष आपल्या देशात आहेत त्यांच्या कुणाच्याच यादीत जेनजी नव्हती. त्यांचा गैरसमज होता, त्यांची अंधश्रद्धा होती, त्यांचा अंधविश्वास होता की जेनजी रील बनाते फिरते है, घुमते है, बॅग लेकर. असं नव्हे मंडळी. हां, घरातल्या आजोबांनी आता समजायला पाहिजे की हा अपना जमाना गया भाई, अब बच्चे का जमाना है. मीच शहाणा, माझ्याच इन्स्ट्रुमेंटने करा, हे आता चालणार नाही. प्रत्येकाकडे आपलं आपलं इन्स्ट्रुमेंट आहे, लक्षात घ्या. तुमच्या लक्षात आलं असेल माझा बोलण्याचा अर्थ काय, समजलं. त्यामुळे जेनजीला मी फक्त राहुल, आपलं मोदी, नरेंद्र मोदी, भाजप, RSS किंवा शिवसेना, राष्ट्रवादी, उद्धव साहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, शरदजी पवार, सुप्रिया सुळे, काही एकनाथराव शिंदे यांच्याच बद्दल बोलत नाही, लक्षात घ्या. कुठलाही पक्ष आता जन्माला येईल, उदयाला येईल, त्याने विचार करून राजकीय पक्ष काढायला पाहिजे. हां, पुढच्या किल्ल्या जेनजीच्या ताब्यात जाणार, लक्षात घ्या. जाईल ना, त्याच्यामध्ये असेल ना पॉलिटिकल सायन्सवाले भरपूर लेकर आहेत. हो, पण लोकांना आता काम पाहिजे, काम, नौटंकी नाटक नाही. हिंदू मुसलमान अमकं ढमकं हे ते, जय हिंद जय भारत, ते चालेल तुमचा सगळा विषय मंडळी. असो मंडळी, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि आमच्या फेसबुक पेजला देखील मंडळी सोबतच फॉलो करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.